हरी रे माझ्या पांडुरंगा, सखे हरी माझ्या पांडुरंगा। गोयच्या फोणेच्या काळजान सावयवेऱ्या हांगा वार्षिक एक जिवंत असो उत्सव जाता। सखे हरी कालो ही या वाठारांतल्या सांस्कृतिक दायजांचो हात म्हणून उबो रावता। थळाव्या लोकांक तशेंच पर्यटकांक संगीत आणि पौराणिक कथांच्या रंगात ओढून घेता। दर एक सादरीकरण हिंदू पौराणिक कथांच्या इतिहासांतल्यान एक प्रवास आसून श्री अनंत देवाचो अवतार थंयसर जीवित आसा। चारूय बाजून उदक आसले हे अशे जीवित देऊळ। सावयवेरेचो सगळ्यात मोठो उत्सव तोच म्हणजे श्री अनंत देवाचो कालो उत्सव। ताका पुराय गोय तशेंच गोंया भायर सखे हरी म्हणून वळखतात। ह्या उत्सवाक सावयवेरेचेच न्ही तर पुराय गोंयचे लोक वांटेकार जाता। सखे हरी दिसा श्री अनंत देवाची पालखी सुमारे 4 लक्ष्मी नारायण देवळान वचपाक भायर सरता। देवळाच्यान भायर सरले उपरांत पालखी भेट दिता ते म्हटल्यार सातेरी भाट देवस्थान सातेरी देवी आणि मागीर श्री अनंत देवाची पालखी लक्ष्मी नारायण देवळाकडे वचपाक भायर सरता। आणि जेन्ना पालखी परत देवळान येता तेन्ना वाटेर आपल्या सगळ्या भक्तांक आशीर्वाद दिवन येता। आणि येता आसतना मोठ्या प्रमाणात भक्त हरी रे माझ्या पांडुरंगा, सखे हरी माझ्या पांडुरंगा म्हणून देवाचो जय जयकार करता आणि पालखी देवळान हाडटा। कितलेशे वर्सां पयलीं श्री अनंत देव एका मनशाच्या स्वप्नान आयलो आणि आपूण पिरापेट हांगसर आसा अशें ताणें सांगलें। आणि अनंत देवाक थंय घेवन येवपी तोच म्हणल्यार पीर देव। ज्या जाग्यार देऊळ आसा त्या देवळाच्या चारूय बाजूक उदक आसा। श्री अनंत देव उदकान आसा आणि त्या उदकान देवाचो अभिषेक करतात। आणि अनंत देवाक हांगसर हाडपी म्हणजे पीर देव। जेन्ना पीर देव ह्या जाग्यार आयलो आणि थंय तेणें आपले स्थायीक घेतले तेन्नाच्यान त्या जाग्याक पिरापेट अशें नांव पडलें।